हरि ओम श्री हरिगुरुभ्यो नमः। शुक्लांभ्रधरं विष्णुं शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्यायेत् सर्वविघ्नोपशान्तये। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम्। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीदेवेन्द्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्रीसुधीन्द्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्रीसंयमींद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमो नमः। कालचे दिसाचे अक्षरब्रह्म योगुजा रस कालचे दिसाचे गीतामृता सारांतू आम्ही पळयले देवू तागेले लोकाक वच्चाक कसलच कडेन अर्हत जावका केन्ना मुक्त लोकां वताची तांकां वापस पुनरावृत्ती ना त्या पुरय सांगता आनी तो सांगतरस तागेले एक वेळू कितलो म्हूण मुक्त लोकां तागेले परमात्मा लेक वेळू सांगतरस तो आवची सर्वोत्तम परमात्मो सृष्टी संहार करतो लय करतो तशीची पालन करचे हावेची मुक्त जनांक जनन मरण ना हे पुरय सांगले ताणें आनी म्हणटरच तो मिगेले वेळ कसलो म्हणून कालमान परमात्माल कालमान हांगाचे मनुष्यमानाक समजावन सांगचे ताणें तो सांगतरस सहस्रयुग पर्यंतम अहर्यद्ब्रह्मणो विदुः रात्रिं युगसहस्रांतां ते अहोरात्रविदो जनाः म्हणटा म्हळ्यार सहस्रयुगपर्यंतम अहर्यत ब्रह्मणो विदु परमात्माले एक दीस म्हळ्यार सहस्रयुगपर्यंत जाता म्हूण सांगता म्हळ्यार दोनी परार्थ परमात्माले एक दीस म्हूण जाता एक रात्री तेवय तशीची सहस्रयुग पर्यंत अहर्यत ब्रह्मणो विदुः ते अहोरात्र विदो जनाः म्हळ्यार रात्री तशीची दोनी परार्ध सकाळी देवाले सकाळी दोनी परार्धा वेळ म्हूण कोणाक कळटकी तांकां परमात्माले एक सकाळी न्ही रात्री कळच्याक कितले एक सांगे पण चावन इन्फिनायट टायम म्हणटाचे आमी इन्फिनिटी म्हणटाची ते आलोचन करच्या समीत साध्य ना परमात्माले लीला महिमा सगळे आलोचन करूं जायना म्हणून ताका चिंत्य अद्भुत परब्रह्म म्हणली पळय म्हणटा तागेले कालूय कशें आमी चिंत करच्यो कालूय आलोचन करूं जायना परमात्माल खंयच्यो विशयी कोणाकय अर्थ करून घेवचो जायना मात्र न्ही तागेले कालमान समीत कितलेशच्या पुरो म्हणलेले एक अर्थ करून घेवच्या कोणाच्यानय साध्य ना आतां आमी हांगा एक सामान्य रितीन ब्रह्माले म्हळ्यार परब्रह्म परमात्माल न्ही सृष्टी करता चतुर्मुख ब्रह्मच पळय तागेले एक कालमान सांगल्यार आमकां परमात्माले कितले की काल कसले म्हूण अर्थ जाता नानातल्या कळना हांगा एक कलियुग द्वापरयुग त्रेतायुग कृतयुग हे चार युग सेरवून एक युगचक्र म्हणटाचे आमी ते एक युगचक्र म्हळ्यार 43,20,000 म्हणून येता आमी म्हळ्यार एक कलियुग 4,32,000 इयर्स खंयचे मनुष्यमानान हांगाचे आमगेले 4,32,000 इयर्स जातना कलियुग जाता कलियुगाचे डबल टायम्स 2 टायम्स द्वापरयुग म्हळ्यार 8,64,000 इयर्स जाले ताजे कलियुगाचे ट्रिपल टायम एक त्रेतायुग म्हणटाचे आमी 12,96,000 जाले तशीची कृतयुग कलियुगाचे 4 टायम्स म्हळ्यार कलियुग इंटू 4 टायम्स ते 17,28,000 मनुष्य इयर्स येता म्हणटना ओटूची एक युगचक्र म्हळ्यार 43,20,000 आमकां इयर्स मेळटा तशी एक चतुर्युग 43,20,000 जालें न्हय तसले सहस्रयुग पर्यंतम म्हळ्यार चतुर्युग इंटू 1000 इयर्स म्हळ्यार 43,20,000 इंटू 1000 इयर्स जाता कितली वर्ष जाता पळय 43 crores जाता न्ही 432 crores जाता ते ब्रह्माले सकाळी खंयचे ब्रह्म परब्रह्म न्ही देव न्ही चतुर्मुख ब्रह्माल सकाळी जाली तशीची
तितलेची उपास म्हळ्यार 1000 चतुर्युगू ब्रह्माल रात्री जाता एकी म्हणटना ब्रह्माल रात्रेनी ब्रह्माल सकाळी ओट्टू करतना 864 crores इयर्स पण त्या ब्रह्माल दिसू म्हणून घेतले. ब्रह्माल एक दिसू इंटू 365 करतना ब्रह्माल एक वर्ष जाता. वापास म्हळ्यार 864 crore इयर्स इंटू 365 ते कितले अमावंट येईल कितले नंबर्स येयले पळय ताका इंटू 100 केल्यार 100 म्हळ्यार 100 इयर्स केल्यार ब्रह्माल आयुश्य जालें. हातू ब्रह्माले दोनी परार्थ म्हणटना तागेली एकी सकाळ जाता. तशी परमात्माले ब्रह्माले द्विपरार्धांतू एक सकाळी द्विपरार्धांतू एक रात्री ते म्हणटना परमात्माल द्विपरार्ध म्हळ्यार परमात्माल एक घडी किती ब्रह्माले द्विपरार्थस पळय म्हळ्यार 864 crores इंटू 360 इंटू 100 करतना ब्रह्माले एक सकाळी एक रात्री जाता पळय ताका परार्ध म्हणटाची. असल दोनी मेळटना द्विपरार्ध म्हणटाची. हे आमकां आलोचना करूं जायना काउंट करूं जायना काउंटलेस म्हणटना इन्फिनाइट टायम म्हणजे तक्काची. तशी ते परमात्माले एक घडी जाता म्हळ्यार केलव आमकां बुकांत वाचूच्या मेळटा परब्रह्माले म्हळ्यार परमात्माले एक दोळो आमी पळय दोळ्याची पत्ती मारची म्हणटा पळय ते अनैच्छिक जावन जेवची ते आमी कसं की पळयत आसतना दोळा पापी ब्लिंक जातर आसता ते ब्लिंक जेवची तितले वेळांतू 2 की 3 ब्रह्म जावन वताचे परमात्मान एक पंत दोळ ब्लिंक करतना 2-3 ब्रह्माल आयुश्य जावन वता म्हळ्यार कितली ब्रह्माक एक ब्रह्मा कितले आयुश्य म्हण कळना तसले 2 times की 3 times की जतन परमात्मा एक पंत दोळ मारता मानके म्हणटना आमी सेकंडा कितले पंत दोळ मारता पळया त्या रीत धरलं रे परमात्मू शाश्वत जालेले देखून आमकां लॅक करचें जायना. तशी म्हणटना परमात्माले फ्रॅक्शन ऑफ ए सेकंड म्हणटना कितली ब्रह्मूय कितली की जाता म्हणटना आमकां कितली कितली कोट्यानो कोटी वर्ष जावन वता की जन्म. तशी हांगा हांगा मात्र ब्रह्मणो विदुः म्हणून सांगिल्लें चतुर्मुख ब्रह्माल विशयी न्ही देवालो चतुर्मुख ब्रह्मालेची आयु प्रमाण आमकां ते काउंट करूं जायना म्हणटना देवाले ते एक ब्लिंकांतू 2 ब्रह्म जावन वताचे म्हूण लेख धरल्यार देवाले आयु प्रमाण धरोसू आमी ताचे खातीर हांगा सहस्रयुगा पर्यंत म्हणटना एक कृष्णान मेगेले सहस्रयुग चतुर्युग इंटू सहस्र मेगेल म्हूण सांगिल्लें. सहस्रयुग म्हळ्यार आमी सामान्य जावन 1000 वर्ष जाल्ले 1000 काणी जाल्ली 1000 रितीर सांगून जाल्लें म्हणटाचे आमी चेडवांक वय बे कितली काणी सांगचे को सगळो दीस एक काम 1000 काणी सांगले तुका तशीच कितली बुद्धी सांगची म्हूण कळना ह्या चेल्ल्याक 1000 पंत बुद्धी सांगिल्ली जाल्यार म्हणटाचे आमी ते उतराक 1000 म्हणचे 1000 म्हळ्यार काउंट केला ते 1 2 3 ना म्हळ्यार हजारो हजार म्हणल्यार कितली की म्हूण सांगून लेख ते 1000 करेक्ट 1000 म्हणणे 1000 म्हळ्यार वर्डाक 1000 इंटू 1000 जेवचे काही पुरते तशी अर्थ असता. म्हणटना सहस्रयुग पर्यंत मी गेली एक रात्री सहस्रयुग पर्यंत मी गेले एक दीस म्हणून सांगून ब्रह्मविद जन लेखताचे म्हणून कृष्णान म्हणल्यार ताजे अर्थ एक सहस्र म्हणणे सहस्र कोटी सहस्र वर्ष म्हणून म्हणटा पळय तशी लेखूका जाता आमी. तशी महाविष्णू नित्य म्हणटा ताका शाश्वत म्हणटा ताका कालपरिमिती ना कालातीत परमात्मा तो जाल्यार परमात्म्याक सृष्टी स्थिती लय दोन्ही नातील अवस्था ताका रात्री म्हणटना म्हळ्यार तागेल रात्री म्हळ्यार ब्रह्माले आयुश्यानंतरचे एक महाप्रलय पळय ते तागेले एक योगनिद्रे वेळ म्हणून लेखचे रात्री न्हय ती तागेले योगनिद्रे वेळ महाप्रलय. तशी त्या महाप्रलया नंतर सृष्टी करता पळय ब्रह्मू ते देवाले एक योगनिद्र जावन उठाची वेळ म्हूण लेखू येता आमी. तशी शिवाय देवाक न्हीद म्हणना. तशी कुर्मा पुराणांतू एक विशय आसा हेची एक कालमान परमात्माला सांगच्याक म्हळ्यार परमात्माले रात्रीचे प्रारंभ जातना महाप्रलय जाता
तागेले दिसाचे प्रारंभ जतन वापास सृष्टी प्रारंभ जता म्हण तशें आमी कसं लेखू का म्हळ्यार सहस्र म्हळ्यार हांगा केवल एक सहस्र विशया सांगिल्ले न्ही, सहस्र वर्ष आसच्या पुरो. तशी आमकां योग निद्रा म्हणून म्हणल्यार कळतं कसं म्हळ्यार परमात्माला आज्ञा जाता खंय तिका कोणाक दुर्गा देवीक ती खंय खंय रात्र जावन ती स्प्रेड जावन आसता. म्हळ्यार महाप्रलया वेळो सुतू काळोख आसता वयवे तशीच श्री भू दुर्गा रुपारी लक्ष्मी देवी परमात्माल वटू आसता. श्री रुपारी तागेले आभरण जावन भू रुपारी तागेले वटपत्र जावन दुर्गा रुपारी काळोख जावन ती परमात्माल सुतू आसता म्हण म्हणटाची. तेदना तो दुर्गा देवीक आनी पुरो तूं बदीन मस म्हूण सांगून आज्ञा दितकी तेदना ती बदीन वतकी म्हळ्यार बदीन वचची म्हळ्यार काळोख चमकलो सकाळी प्रारंभ जाली म्हळ्यार सृश्टी प्रारंभ जाली म्हूण सांगून लेखचें. हे एक परमात्माने आमकां अर्थ जावच्याक सहस्रयुग पर्यंतम म्हूण सांगला शिवाय परमात्माले ब्रह्माली सकाळी रात्री आमकां आलोचन करूं जायना म्हणले नंतर परमात्माले तागेले ताका सकाळ म्हणिला सवे रात्र म्हणिला सवे म्हणून आमकां कळना. परमात्माला काल कोणीय लॅको करूं जायना तितलें आमी सांगूं येता. तशीच मागीर कृष्ण हांगा सांगता अव्यक्ताद् व्यक्तय सर्वा प्रभवन्ति अहरागमे रात्र्यागमे प्रलीयन्ते तत्रैवाव्यक्तसंज्ञकैः म्हणून अव्यक्ताद व्यक्तय म्हणल्यार अव्यक्त म्हळ्यार दिसना नातिले. कोण तो दिसना नातिले कसले परमात्मा कोणा दिसना तो. अव्यक्ताद व्यक्तय सर्वा म्हळ्यार दिसना नातील परमात्माल दुखून दिश्चित जाल्यार सर्व सृश्टी प्रारंभ जाता. ते प्रभवंती म्हळ्यार सृश्टी पुनरारंभ जावचे केदना अहरागमे सकाळ शूर जातना परमात्माले दुखून दिसना नातील परमात्मा दिश्चित असल सृष्टी शूर करता म्हण. रात्र्यागमे प्रलीयन्ते तत्रैव अव्यक्त संज्ञकैः रात्री जातना सर्व परमात्माल देहा भितर वता. तत्रैव म्हळ्यार थंयच वता खंय दुखून येयलें थंयच वता. तत्रैव अव्यक्त संज्ञकै अव्यक्त म्हूण सांगचें तसल परमात्मालांगाची सर्व सृश्टी वता म्हूण सांगून. तशी पळय आमी भागवताचे प्रार्थना श्लोक मंगलाचरण श्लोक सांगता तेजो वारी मृदाम यथा विनिमय यत्र त्रिसर्गो मृषा म्हणटा म्हळ्यार जड जावन आशिल्लें शरीर तांतो हाव मिगिले म्हणटा पळय ते आत्म जीवात्म येतना ताजे वटू परमात्मूय येता. हांगा ताजे पशी फुडें सृश्टी शूर करचे पशी फुडें तेज वारी ते पुरे परमात्मान सृश्टी केलेले. सर्गो म्हळ्यार सृश्टी तशी हे आमी लेखलार केल्ले तशी सर्व सृश्टी करतलो परमात्मो हांगा शरीर सृश्टी कोरका जाल्यार ताणें पंचभूतात्मक जावन आशिल्ले ते प्रकृती सृश्टी करून गेलेले. मागीर शरीर सृश्टी करता जावन शरीर जड म्हणटाची तांतू भितर एक आत्म येता. ते आत्मचे आमी पळय म्हणटाचे हांव मिगेले म्हूण म्हणटा पळय त्या भावन ते आत्माक सांगचे आमी वयवे जावन आत्म हांव मिगेल न्ही. शरीर ते आत्माक देवान दिलेलें तें मिगेल न्ही जाल्यार केन्ना आत्म शरिरां भितर येतकी जन्मक तेदन परमात्मा ताजे वटू वचता. तशें परमात्माक सर्वंतर्यामी म्हणचे जाल्यार आमकां दिसता तो परमात्मा भायर दिसना आमगेले शरिरा भितरय दिसना. तसले योग केलेले योगींक ध्यान योगींक शरिरा भितर परमात्मा दिसता म्हूण म्हणटाचे. जाल्यार अज्ञानी जावन आशिल्ले पामर जावन आशिल्ले आमच्या सलजना परमात्मा दिसना तशें आमी परमात्माक अव्यक्त म्हूण म्हणटाची. त्या देखून आमी परमात्मा आसा म्हणून म्हणाची ना परमात्मा म्हणून म्हणची पळय कितली की जनांनी ताका म्हळ्यार तो दिसतना न्हू आमकां. तशी परमात्मा आसा म्हणून म्हणलेले विशीं आमकां गोतना आमकां परमात्मा दिसना जाल्यार परमात्मान एक अर्जुनाक परमात्माला विराट स्वरूप दिसलें कसल्याक परमात्मान ताका एक दिव्य दृश्टी प्रदान केल्लें तशें न्हू अर्जुनाक विराट स्वरूप दिसलें म्हणटाचें. जाल्यार हांगा कशें सांगलें म्हळ्यार अव्यक्ताद व्यक्तय सर्वा प्रभवंती अहरागमी सकाळी प्रारंभ जातना दिसना नातील परमात्माला दुखून दिश्ची पुराय सृश्टी प्रारंभ जाता.
तेची रात्री म्हणून जाताना व्यक्त जालेले पुरे दिश्चित असेल, व्यक्त म्हणा दिश्चित असेल सर्व पदार्थ अव्यक्त म्हणून म्हणेल परमात्मालान तुची लीन जाता म्हळ्यार हांगा सुचे सर्व सृष्टींत परमात्मा अंतर्यामी जावन आस तशें जावन पुराय चंद म्हणचे आमी ताका परमात्मा चंद नव्हे तशी सगळे जगत्यो बारी चंदू म्हणून म्हणटा पळय देवाल सृष्टी कितली चंदी इत्याक म्हळ्यार सर्वांत परमात्मा अंतर्यामी जावन आस हांगा दिसनातील परमात्माला दुखून व्यक्त जावचे दिश्चित असेल सर्व वापास दिसनातील परमात्माला तो लय जाता म्हणटा म्हळ्यार एक सूक्ष्म स्थिती दुखून सर्व स्थूल हांगा सृष्टी जाता म्हणले की ते सर्व स्थूल जगत वापास सूक्ष्म स्थितीन तो लीन जावन वता एक लक्ष जाला आमी आतां सगळी भूमंडल सृष्टी जाला बैवे तांतू असंख्यात मात्यस नमे सूक्ष्माती सूक्ष्म मातीचे कण पुरे ओट्टू जावन 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 भुंय जेल्लेली म्हणटना तशीची सूक्ष्म कण कितली ओट्टू मेळ्ळा एक भुंय जावच्याक एक माती राश जावच्याक तशीच वापास सर्व सूक्ष्माती सूक्ष्म जावन विलीन जावन वता म्हण सूक्ष्म प्रकृती दुखून महत्तत्वा दुखून अहंकारा तत्वा दुखून पंचभूता दुखून स्थूल सृष्टी जाली विलीन जाताना तशीची वापास ते स्थूल सृष्टी पंचभूत अहंकार तत्व महत्तत्व सूक्ष्म प्रकृतींतू लीन जावन वता तशी आमगेल देह स्थूल त्या स्थूल देह मेल्ली नंतर पुरोची लासोची तशी सोडोची कसले जाऊ सूक्ष्म जावन सूक्ष्म 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 डिकॉम्पोजिशन म्हणटाचे आमी ते जावन पाच प्रकृतिका मेळटा पळया येद्दे व्हडली शरीर लासून जाताना मेळची कितली एक मुष्टी विभूती वैवे विभूत म्हळ्यार कसं म्हणटा गोब्बरो तशीची त्यात लाशिनी पुरल्या म्हणले क्या मस्त काळ नंतर त्या पुरलेले जागो काण पळयलें ते कसं असता अस्ती पंजर मात्र असता त्या बाई कितली की वर्स नंतर त्या बाई डिकॉम्पोज जावन वता तशीची भायरी सोडली म्हणले क्या वाऱ्याक त्यामुळे शरीर फुगता कुसता किडो जेता किडो खाता मातीन तू लीन जावन वता म्हणटना कशें म्हळ्यार एक सूक्ष्म शरीर स्थूल शरीर घेवन कशें की वापास तें स्थूल शरीर सूक्ष्म शरीर जावन प्रकृतीन तू वता म्हणटा आमी तशी परमात्मे तशीची विश्वादी अष्टरूपान आमगेल देहान तू आस म्हणटाचे आमगेल देहा म्हणणे सृष्टीन तुला सर्व जिवान तू आस म्हण विश्व तैजस प्राज्ञ तूर्य आत्म ज्ञानात्म अंतरात्म परमात्मा म्हणटाची जाग्रत स्थितीक निद्रा स्थिती ज्ञान बुद्धी परमगती मागीर आमकां सर्व देहान चंग उपभोग करचे भोक्तारम अहम म्हणून ताणें गितेन तू म्हणला पळय सर्व त्या शरिरा मुखांतर भोक्तार आपणची म्हूण सांगून तशीची अनिरुद्ध प्रद्युम्न संकर्षण वासुदेव या रुपारी तो सगळेची शरीर व्यापाराक कारण जाता म्हण शरीर व्यापार म्हळ्यार शरीरा दुखून जावचे सर्व कार्याक कारण जावचे परमात्मा खंयच्या रुपार आसता अनिरुद्ध तो लोक सृष्टी करता म्हळ्यार शरीर सृष्टी करता प्रद्युम्न जावन लोकपालन करता म्हळ्यार शरीर पालन करता संकर्षण जावन लोक तो तागेले आंगांत भितर लीन करून घेता तशीची आमी म्हणटा पळय प्रलय कालांत तू सृष्टी लीन करून घेता म्हण सांगून वासुदेव तो मोक्ष दिता तशीच सर्व शरीर व्यापाराक परमात्मा अनिरुद्ध प्रद्युम्न संकर्षण वासुदेव रुपार आसता म्हण सांगून आमी लेखूयेत आनी कसले जाता त्या शरिरांत म्हूण म्हळ्यार परमात्मा सांगता पळया भूतग्राम स एवायं भूत्वा भूत्वा प्रलीयते रात्रागमे अवश पार्थ प्रभवती अहरागमे पार्था म्हणा पहिल्यांगा म्हळ्यार कुंती होड साधकी प्रथा तिगेल पूतो ओवय होड साधक जावका तू साधक पार्था म्हूण ताका उडगास करचे अर्जुना तू साधक तू काय गोतनातला वरी कसल करता तुको साधक म्हूण म्हळेल विसरलावे तसल होड साधकी जावन आशिल्ले प्रतेल पूत न्हू तूं म्हूण परमात्मान ताका आपोवचें तशी तो सांगता असं भूतग्राम असा एवायम या परमात्माले अधीन जावन आशिल्ले सगळेची चराचरात्मक जीव जगत म्हणटा पळय या परमात्माले सकाळी प्रारंभ जातना उत्पत्ती जाता तशीची रात्री प्रारंभ जातना लय जाता त्यामुळे परमात्माले अधीन जावन तशें हांगा म्हळें भूत्वा भूत्वा प्रलयते जाता वापस लीन जाता
अपासलीन जाता केदना सकाळ परमात्माला सकाळ म्हणटन सृष्टी जाता परमात्माला रात्री म्हणटन पुराय परमात्माला तू लीन जाता तशीची निजावन परमात्मा काला तीत म्हणली नमे ताका सकाळी रात्री म्हणसवे ना नमे तसल्या परमात्माला रात्री कसली म्हणले सृष्टी तो केदना लय कोरून तागेल देहा भितर लीन करून घेता की तिची रात्री केदन परमात्मा सृष्टी प्रारंभ करता की तिची सकाळी ताका कालमिती ना आमगेले सकाळी कनी रात्री 12 गंट म्हणून सांगून आसजेला दी तागेल सकाळी रात्री कसले कालमिती ना इथे म्हणा तोच कालाक अतीत जावन आस काल तागेले अधीना आस म्हणून ताका जाय जलेल तशी तो सृष्टी प्रारंभ करू पुरो ताका नाक म्हण जाल्यार कितली काळ ते सृष्टी करना नशी नुत बसच्या पुरो अपास सृष्टी प्रारंभ करून प्रलय करू कितली की काळो काडू पुरो पुराय तागेले अधीन जावन आस तशीची महाप्रलयांत आम्ही पळीत आपल्या बटपत्र शयान जावन निदला तो बालको म्हणटाची सृष्टी स्थिती लय सान रितीर आमगेले शरिरान तुवें आमकां अनुभवा येता म्हणत जागृत सुषुप्त आनी सपनावस्थेंत परमात्मा आमकां ते अनुभवा हाडता पळया केन्ना आमी दोळ सोडलो की ती सृष्टी म्हणून आमी लेखूयत नाना कर्मांत आमी प्रवृत्त जाता पळय ते स्थिती म्हणत रात्र आमी न्हिदता पळय ते लय म्हणत तशीच हांगा प्रलय मस्त विधानाचे आस दिनप्रलय मनुप्रलय महाप्रलय त्या महाप्रलयांत ब्रह्मरुद्रादी समितासनाची परमात्मा एकलो आसता म्हणून म्हणटाची ते धनलक्ष्मी देवी आवत त्या वळची श्लोकांत सांगला श्री भू दुर्गा रूपांत तागेल ಒಟ್ಟು ती लक्ष्मी देवी मात्र असता तशी आत प्रति महाप्रलयानंतर अपास जगत्य प्रारंभ जाता म्हणून म्हणली नव्हे तेदन आमकां एक संशय येता तेदन नवो जगत सुरू जातवे विंगडू असतवे म्हणलेले एक संशय आमकां येता पळय ताजे खातीर परमात्मान हांगा सांगिल्लें भूतग्रामः स एव अयम पुन्हा सृष्टी करतना प्रलया पुढे कसं अस पळय त्यांची स एव अयम कशी अस्की तशीची भूतग्रामः अयम स एव कशी अस्की तशीच येता पूर्वाम सृष्टी करता म्हण पळया देवाला महिमा आम्ही एक रितीर कसले करता म्हणून सांगू जाता एक फॅक्टरी भितरी स्क्रू जाता नाही ताका नट बोल्ट करतना एक नट अन्य बोल्टा घालू जातवे पळया ना एकलेक केला म्हणून आम्ही लेखतात न्हू एकलेक सही ना ते जाल्यार परमात्मा तशी नाही पळया पुडले विश्वांत प्रलय जावचे पुढे ताणें कसं सृष्टी केलेली पळय उज्जो वारे उदक ते कशी आसा तशी येता पळयाची तशीची एक सूक्ष्म कणान मातयेचे अपास एक व्हड भूंय जाता तशी हांगा म्हळेलें अवशः म्हळ्यार परमात्माले कंट्रोलांत आस रात्र्यांगमी अवशः पार्थ सर्व परमात्माले अधीन जावन आस आतां एक विषय अर्थ जावचे खातीर कशें उदाहरण दिवेत म्हळ्यार आतां आमी एक घर फुडली घर एक बेतून काडलें म्हणलें की वापास आमकां सेम घर बांदूंक म्हण आश आसल्यार वापास मटेरियल्स तेंचे उपयोग करूं जायना जातवे ना विंगड मटेरियल्स हाडून उपयोग करून घर बांदीत म्हळ्यार फुडली घरावरी खंडीतच जायना कसलेय एक चड उणीपणी आसता मटेरियल्स तेच यूज करूं जायना जाल्यार परमात्माला सृश्टींत पळया वापास तेंचे पंचभूत कळवे तेंचे पंचभूत हातून वापास सृश्टी ताजे खातीर म्हळेलें कसलें म्हळ्यार यथा पूर्वम अकल्पयते पुढे कशी आशिल्ले तशी सृश्टी सुरू जाता म्हूण सांगून प्रति एक सृश्टी सूक्ष्म रितीर तागेले पट्टा भितर तो दवरून घेता प्रलया वेळार म्हळेलें पळय वापस तीच सृश्टी पुनः प्रारंभ करता कशी पंचभूत पांच तन्मात्रा अहंकार महत्तत्व हें पुरे फुडली वरीची आम्ही हा लेखचे कसं न्ही ते ताजितले जेवच्या सृश्टीनी म्हूण सांगून ना ताजितले कशें जेवचे ते सृश्टी करतलो म्हळ्यार लेखलो सकान तशी परमात्माला अधीन जावन पुरे जेवचे ताजितले कसले जाल्ले म्हूण सांगून तांचे ना पुरे परमात्मान करचे म्हूण आमी ते लेखची न्ही आमी लेखची न्ही बद विशयी तो सर्व परमात्मान करचे कसले ताजितले हांगा जेवचे म्हूण ना ताजे खातीर परमात्मा सांगता पळयाची परस्तस्मास्तु भावोन्यो अव्यक्तो व्यक्तात् सनातनः यः स सर्वेषु भूतेषु नश्यत्सु न विनश्यति चराचर जगतु कळवे आनी कालत्रय म्हणटा पळय आमी भूत भविष्य वर्तमान तांतूं दुखून भिन्न जावन आशिल्लो सर्वोत्तम परमात्मा तो सृश्टी
कर्तृ मात्र न्ही अनादी जावन आशिल्लो म्हणटाचे म्हळ्यार तो सुर्तुकूच नाशिल्लो. ताका देहप्राप्ती आनी देहनाश म्हूण म्हणलेले जीव सपळ तांगेल्या पशी तो भिन्नची विंगडूची आनी तो परमात्मा स्वतंत्र म्हणटाची. ताका शाश्वत म्हणटाची. ताका देहा उत्पत्ती नाश ना म्हणले खातीर ताका अविनाशी म्हणटाची, अजन्मा म्हणटाची. तशी अव्यक्त जावन आसच्या पुरतो, कोणाकय दिसना आसच्या पुरो. तशी परः तस्मात्तु भावोन्यो अव्यक्तो व्यक्तात् सनातनः. अव्यक्त जावन आशिल्लो परमात्मो व्यक्तात् सनातनः. हांगा सृश्टी पशी तो मस्त पूड दुखून आसा. म्हळ्यार सृश्टी ताणें मागीर करचें जाल्यार यः सर्वेषु भूतेषु नश्यति. हांगा सर्व ताणें केलेली सृश्टी नश्यति नाश आसा जाल्यार तो न विनश्यति. ताका यः स न विनश्यति तो ताका नाश ना. म्हळ्यार हांगा परमात्मो अनादी म्हणटात न्हय, जीवय अनादी, परमात्मो नित्य म्हणटाची, जिवाकय नित्य म्हणटाची. हे आमी भगवद्गीते 2 अध्यायांत तो पळयला. जिवात्मय अविनाशी म्हूण म्हणटाची, आमी अनादी म्हणटाची, नित्य म्हणटाची म्हूण परमात्मान 2 अध्यायांत तो आमकां सांगला. जाल्यार परमात्मा पळया सर्व एक हांगाचे सर्व जिवात्मा पशी भिन्न नाही तो, सर्व सृश्टी पशी भिन्न नाही तो. हांगा केल्ली सर्व सृश्टी तागेले अधीन जावन आसा. परमात्मा मात्र नित्यमुक्त म्हूण म्हणटाची. जाल्यार तागेले एक अपूर्व सृश्टी कसले म्हूण पळया. फुडली कल्पांत तो कसो आसा तेची पुनः सृश्टी करता. सगळीची विश्वांत केवल भुंयत मात्र न्ही, वयरची 7 लोक, अधो 7 लोक, तेचे ऊर्ध्व सप्तलोक आनी अधो सप्तलोक म्हणटाचे. ऊर्ध्व सप्तलोक म्हळ्यार भुव स्वः महा जन तप सत्यलोक म्हणटा. तशीची अधो सप्तलोक म्हळ्यार अतल वितल सुतल तलातल महातल रसातळ पाताळ म्हणटा. हे 14 भुवनांतूय पुडी कसं आशिल्लें तेची पुनर्सृश्टी करता पळया तो. तशीची तेच मेटेरियल्स विंगडणे. हांगा खंयचे मेटेरियल्स ते वापस यूज करूं जायना, रिसायकल करूं जायना. तशी परमात्मो परः तस्मात्तु म्हणलें म्हळ्यार हांगा कसो सकडस ताजे पशी तो श्रेश्ठ म्हणलें. अव्यक्तात् म्हळ्यार कोणाकय तो दिसना नातिल्लो परमात्मा तो दिसचे जगत्या पशी तो व्यक्तात् अव्यक्तः म्हणलें. म्हळ्यार दिसचे जगत्य कसो आसा पळय ताजे पशी तो दिसना नातिल्लो परमात्मा विंगडू जावन आसता. जगत्य पुडदुकून आसना म्हूण आमकां दिसता. म्हळ्यार पुडदुकून आसा म्हळ्यार आमी त्या प्रलय जातना आमी पळयनी तितलेची. जगत्यो भूत्वा प्रलीयते म्हळ्यार ताजे खातीर म्हळ्यार जगत्य सृश्टी जाता, वापस लीन जाता, वापस सृश्टी जाता, प्रभवती प्रलीयते, प्रभवते प्रलीयते, प्रभवते प्रलीय जाता, नाश जाता. जाल्यार ह्या कोणाला निमती जाता? परमात्माला निमती जाता. परमात्मा आनी जगत्य सृश्टी जाता आनी परमात्माला सकाळी, जगत्य नाश जाता आनी परमात्माला रात्री म्हणलें. जाल्यार आमकां सकाळी आनी रात्री म्हळ्यार कालमान एकलेक आसता. सकाळी म्हळ्यार आमगेलो 12 घंटो, रात्री म्हळ्यार आमगेलो 12 घंटो. जाल्यार परमात्माला दीस रात्री तशी न्ही, ताका जाय जालेली तशी ते दीस ओड करूंकय पुरो सृश्टी प्रलय सान करूंकय पुरो न्ही. एकाक पण प्रलय अवधी ओडी जावच्या पुरो, सृश्टी अवधी उणी जावच्या पुरो, ती तागेली खुशी. इतक म्हळ्यार परमात्माला अधीन जावन सर्व काल आसता शिवाय परमात्मा खंयच्या कालाकय अधीन जावन ना. तशी तो परमात्मो ताका अव्यक्त म्हणजे कसो लायक म्हळ्यार तो कोणाकय दिसना. दिसूंक जाल्यार ताका इच्छा असल्या मान दिसता तो. आमी परमात्मा पळोवंक म्हूण कितले प्रयत्न केल्यार ताका इच्छा असल्या मान तो आमकां दिसता, नाजाल्यार तो आमकां दिसना. तशी जगत्यय पुडदुकून आसा, सनातन म्हणटाची. जाल्यार जगत्याक नाश आसा. परमात्मा सनातन, ताका नाश ना. जगत्यो नाश जाल्यार वापस सृश्टी जाता. तशें जावन आमी जगत्योय सनातन दुखून आस म्हूण लेखताची. जाल्यार नाश जाता, सृश्टी जाता देखून जगत्यो आस म्हणून आमकां दिसता. जाल्यार परमात्माक नाशूय ना, पुनर्जन्मूय ना. तशें जावन देव तशी आसता. तशें जावन देवूच सनातन, जगत्य न्हय. जाल्यार देव पुरे देवतें पशी भिन्न जावन आसता. म्हळ्यार अन्य भावो म्हण हांगा कसो लायक म्हणलें म्हळ्यार परमात्मो पुराय जनाल पशी श्रेश्ठ, ब्रह्म विंगडो, रुद्र विंगडो,
परमात्मू श्रेष्ठ परमात्मू विंगड ब्रह्मू रुद्रू पूरय जन तागेले नंतर ताणे सृष्टी केलेले जलरी परमात्म एकू पुराय जनाल्पशी सर्वश्रेष्ठ जावन परतस्तू अन्य भावो म्हणून म्हणले तशी ब्रह्मालांतू अंतर्यामी जावन तो सृष्टी कार्य करतवय रुद्राला अंतर्यामी जावन तो लय कार्य करतवय जलरी तो विष्णू स्वयं विष्णू जावन सृष्टी कार्य करतय वय जल्या परमात्मची ब्रह्म आणि रुद्र नाही ब्रह्मो कल्पांत्यांत ब्रह्माल शरीरही नाश जाता महाप्रलया कालांतू परमात्मा मात्र असता तश कतीर्थान संख्या यह स सर्वेषु भूतेषु नश्यत्सु न विनश्यति पुराय नाश जल रे परमात्मा नाश जायना आस्ताची असता ब्रह्मरुद्रादी जन नाश जाताची जला परमात्मा केदनाय नाश जायना महाप्रलयाच्या वेळाक स्थूल सूक्ष्म जड चेतन सर्व शरीर रहित जावन अव्याकृत माया म्हणताची म्हणा मूल प्रकृती पराप्रकृती लक्ष्मी देवी म्हणटा ती गेला तो लीन जाताची ती सृष्टीचे नाश लय म्हणतात त्यादनाय तो परमपुरुष परमात्मा पराप्रकृती समेत सर्वय तागेला तो लीन करता आणि तो तागेले योगनिद्रेन तो स्थित जाता म्हण त्याची ताका म्हणजे कसं जालें म्हळ्यार सर्व भूत नाश जाला रे परमात्मा नाश जायना म्हळ्यार रे सर्व भूत तागेले अधीन करून तागेले उदारा दवरून घेवन तो योग निद्रेंत आसता तशीची न्हंय तुपळयाची आतेक कशी सांग येते सर्व भूत्वा प्रलयते जवो सर्व सूक्ष्म जीव परमात्माला तो लीन जाता म्हणून कशी सांग येतं म्हणून म्हळ्यार एक न्हंय पळयताचे आमी त्या न्हंयत उदक व्हळतर आसता जाल्यार त्या उदक आंग दुखून थंय एकावे ना मस्त उदकाचे कण कण वट्ट जावन एक व्हड उदकाची धार जावन न्हंय जावन निरंतर ती व्हळतर आसता जाल्यार त्या उदका त्या व्हळ न्हू त्या कोडीर गेलेले उदक विंगडची आंग दुखून येयली उदक विंगडची त्या एक न्हय जाल्यार पळयतना आमकां न्हंय कीशी दिसता पळय तशीची परमात्मो तो सृष्टी करूं पुरो नाश करूं पुरो जगत्यान तो सृष्टी नाश जातूर आसता जाल्यार त्या जगत तो ताका एक अंत्य म्हळेल ना तशें जगत्य सनातन म्हणटा शिवाय परमात्मा म्हणजे सनातन न्हय तेची आमी मनुप्रळय जलप्रळय दिनप्रळय म्हणून म्हणली पळय मनुप्रळय आमी त्या मत्स्यावतारा वेळार पळयताचे पळय त्या मनुप्रळय दिनप्रळय म्हळ्यार ब्रह्माल रात्री वेळार पळय ब्रह्मसृष्टी करना शिरा बयता त्या दिनप्रळय तशीच 4 युगाचे 1000 आवर्तन ब्रह्माल दिसू म्हणटा तांतू 14 मनू जावन वताची त्या प्रति मनूल मध्येंतू जेव 2-3 मनूल मध्येंतू एक प्रळय जाला त्या मनुप्रळय म्हणून म्हणटाचे तशी एक ताजे नंतर नैमित्तिक प्रळय म्हणूस ब्रह्म सृष्टी ब्रह्माल सगळी सृष्टी तागेले पोटांत दवरून घेवन नारायण शेषशयन जाता पळय ताका हे नैमित्तिक प्रळय म्हणून म्हणटाची तशी हांगा दोनी परार्धाचे वेळ मिगेल सकाळी दोनी परार्धाचे वेळ मिगेल रात्री म्हणून म्हणली पळय जाल्यार त्या दोनी परार्धा वेळेंतू महत्त्व अहंकार पंचतन्मात्रा हे पुरे प्रकृतींतू लीन जाता पळय ताका प्राकृतिक प्रळय म्हणटा अशी नाना रिती प्रळय आमकां भागवताचे 12 स्कंदांत ऐकूचक मेळटा पळया त्या वेळाक भागवतांतू 12 स्कंद जाता पुराय प्रळया विशयी आमी पळोवन घेवेत तशी परमात्मा सांगता मिगेल महिमा पुरे लायक करून अर्थ करून घेवन म्हाका पावका म्हणून कोण साधन करता पळय तांकां खंयची गती मेळटा खंयची रितीर तांणी मिगेला येवन पावताची म्हणून म्हणलेले मुखार सुनाचे श्लोकांत परमात्मा सांगता ते आमी पायचे दिसा गीतामृत धारेंत पळोवया आजी सांगिल्ले सर्व परमात्माल चरणारविंदाक गुरुंगेल चरणारविंदा समर्पण करता कायेन वाचा मनसेंद्रियैर्वा बुद्ध्यात्मना मा प्रकृतेः स्वभावात् करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायति समर्पयेत् श्री हरिकृष्णार्पणमस्तु।